आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची सध्याची आर्थिक स्थिती. एकीकडे लाडकी बहीण, नमो शेतकरी अशा महत्त्वाच्या योजनांचे हप्ते रखडलेत, तर दुसरीकडे सरकार अचानक मोठ्या प्रमाणावर काटकसर करतंय. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? चला तर मग या सगळ्या घडामोडींमागचं नेमकं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करूया. आता सध्या प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय, तो म्हणजे राज्यात खरंच एखादी आर्थिक आणीबाणी तर येत नाहीये ना? म्हणजे बघा, सध्या ज्या काही वेगवान घडामोडी होत आहेत त्यावरून राज्य हळूहळू एखाद्या आर्थिक संकटाकडे तर खेचलं जात नाहीये ना, अशी एक रास्त शंका निर्माण झाली आहे. पण ही शंका का निर्माण झाली याचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या योजनांची सध्याची अवस्था काय आहे ते बघायला हवं. चला तर मग सगळ्यात आधी पाहूया या प्रमुख योजनांची सद्यस्थिती. हे बघा, सध्याचं वास्तव थोडं चिंतेत टाकणारं नक्कीच आहे. लाडकी बहीण योजनेचंच उदाहरण घेऊ. मार्चचा हप्ता मिळालाय हे खरं आहे, पण अनेक महिला अशा आहेत ज्यांचे जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिलचे हप्ते अजूनही प्रलंबित आहेत. त्यानंतर येथे नमो शेतकरी योजना. 8वा हप्ता तर आलाय, पण 9वा हप्ता अजूनही अडकून पडलाय. आणि खरीप हंगामाच्या तोंडावर तर शेतकऱ्यांना पैशांची सर्वात जास्त गरज असते हे आपण जाणतोच. आणि कर्जमाफीचा मुद्दा, 14 मेच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर काहीतरी मोठी घोषणा होईल अशी सगळ्यांनाच आशा होती, पण तोही विषय सध्या थंड बसत्यात आहे. ऐन खरीपाच्या हंगामात या महत्त्वाच्या योजनांची अशी अवस्था असेल तर निराशा वाढणं अगदी साहजिक आहे. बरं, हा झाला स्थानिक पातळीवरचा मुद्दा. पण आता आपण वळूया एका वेगळ्याच पैलूकडे, तो म्हणजे जागतिक तणाव आणि त्याचा आपल्या इथल्या काटकसरीशी असलेला संबंध. इथे एक अतिशय रंजक गोष्ट समोर येतेय. पश्चिम आशियाई देशांमध्ये सध्या जो युद्धजन्य तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर थेट पंतप्रधानांनीच एक स्पष्ट आवाहन केलंय. एकीकडे परदेशी पाम तेल, सोने खरेदी, पेट्रोल डिझेलचा अतिवापर आणि अगदी परदेश दौरे सुद्धा टाळण्याचा सल्ला दिला जातोय. आणि त्याला पर्याय म्हणून काय, तर आपलं स्थानिक सोयाबीन किंवा शेंगदाणा तेल वापरा, सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा, यावर भर दिला जातोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आयातीवरचं अवलंबित्व कमी करून स्वदेशीकडे वळण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आता ह्या आवाहनानंतर आपल्या राज्य सरकारने नेमके काय आणि किती मोठे निर्णय घेतलेत ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. खर्चात कपात करण्यासाठी राज्य सरकारने अक्षरशः धडाका लावलाय. म्हणजे बघा, सर्वात आधी बोगस उज्ज्वला गॅस कनेक्शन शोधून ती थेट रद्द करण्याची मोहीम हाती घेतलीय. दुसरं म्हणजे रासायनिक खतांसाठी आता ॲग्रीस्टॅकचा डेटा सक्तीचा केलाय. एवढंच नाही तर सरकारी ताफ्यातल्या गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय झालाय. आणि स्थानिक शेंगदाणा तेलाचा वापर वाढावा म्हणून आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रचार सुरू केलाय. हे सगळे निर्णय एकापाठोपाठ एक येत आहेत, ज्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: सरकार कोणत्याही परिस्थितीत खर्चाला लगाम घालण्याचा आटोकाट प्रयत्न करते. आणि सर्वात विशेष म्हणजे हे सगळं फक्त कागदावरच नाहीये बरं का. आपण पाहिलं असेलच, खुद्द राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचा मोठा ताफा बाजूला ठेवून थेट बुलेटवरून प्रवास करताना दिसले. आणि तिकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्क सार्वजनिक बसने प्रवास करताना दिसले. इंधनाची बचत करण्यासाठी सर्वोच्च नेत्यांनी स्वतःहून उचललेली ही पावले नक्कीच कौतुकास्पद आहेत. पण या अशा अनपेक्षित आणि काहीशा नाटमय कृतींमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या नाहीत तरच नवल. साहजिकच राज्याची खरी आर्थिक स्थिती नेमकी आहे तरी कशी, यावरून जोरदार तर्कवितर्क सुरू झालेत. आणि त्यातच आणखी एका धक्कादायक निर्णयाची भर पडली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशी माहिती दिली की 15 मे रोजी साताऱ्यात झालेल्या घरकुल योजनेच्या कार्यक्रमानंतर पुढचे तब्बल 6 महिने राज्यात कोणताही मोठा शासकीय कार्यक्रम होणार नाही. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खर्चाला आळा घालण्यासाठी घेतलेला हा निर्णय किती अनपेक्षित आहे. आणि नेमक्या याच गोष्टीमुळे भविष्याबाबत एक मोठी अनिश्चितता आणि अस्वस्थता निर्माण झालीय. या सगळ्यावरून आता आपण एक अतिशय कळीच्या मुद्द्यावर येतो. हे खरंच आर्थिक संकट आहे की निव्वळ आपला गैरसमज? इथे एक अगदी रास्त प्रश्न उभा राहतो. जर सध्याच्या मूलभूत योजना चालवण्यासाठी आणि त्यांचे हप्ते देण्यासाठीच सरकारला इतकी कसरत करावी लागत असेल आणि नियमित शासकीय कार्यक्रमही थांबवले जात असतील, तर मग भविष्यातील योजनांचं काय? येत्या काळातील पीक विमा योजना, कृषी समृद्धी योजना किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून चालणाऱ्या इतर अनेक योजना यांच्या भवितव्यावरच आता एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शेतकरी आणि सामान्य लाभार्थ्यांसाठी हा खरोखरच खूप मोठ्या चिंतेचा विषय आहे. आता कसं आहे,
या संपूर्ण परिस्थितीकडे पाहण्याचे दोन अगदी परस्पर विरोधी विचारप्रवाह सध्या पाहायला मिळतात. एकीकडे असा युक्तिवाद आहे की घाबरण्यासारखं काही नाही, हे केवळ परकीय चलन आणि डॉलर्स वाचवण्यासाठी केलेले एक रुटीन आर्थिक व्यवस्थापन आहे, ज्याचं खरं तर आपण स्वागतच करायला हवं. पण दुसऱ्या बाजूला एक मोठी भीती अशी आहे की ही एका गंभीर अंतर्गत आर्थिक मंदीची किंवा राज्याची अर्थव्यवस्था ढासळत असल्याची नांदी तर नाही ना. या दोन पूर्णपणे वेगळ्या विचारांच्या कात्रीत सध्या सामान्य जनता अडकली आहे. या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सध्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पातळीवरून एका अतिशय स्पष्ट आणि अधिकृत खुलाशाची अत्यंत तातडीने गरज आहे. जर योग्य वेळी ही पारदर्शकता दाखवली गेली नाही तर आर्थिक मंदीच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरू शकतात आणि या अफवांचं रूपांतर एका खऱ्याखुऱ्या घबराटीत व्हायला वेळ लागणार नाही, ज्याचा थेट परिणाम राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या शांततेवर आणि स्थिरतेवर होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत कळीच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. लोकांमध्ये घबराट निर्माण होण्यापूर्वीच अधिकृत पातळीवरून आवश्यक ती पारदर्शकता येईल का, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. राज्य नेतृत्वाकडून या वाढत्या आर्थिक चिंतेचं निरसन किती लवकर आणि कशाप्रकारे केले जातं हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण विश्लेषणासह आज आपण इथेच थांबतोय. वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.